ॲज अ शेफ किचनमध्ये एंट्री मारल्यापासून तुमच्या डोक्यामध्ये फक्त कामाचं चक्र चाललं पाहिजे. तर जय शिवराय मंडळी, मी आहे श्री मुक्काम बोस, कोल्हापूर, राहणार USA. आज कामाचा लोड थोडा जास्तच होता, कारण वीकेंड, त्यामध्ये कॅटरिंगची ऑर्डर आणि भरमसाठ प्रेप. यामुळे माझ्यापासून ते सर्व स्वागत टीम प्रत्येक जणच आपापल्या कामामध्ये बिझी. कॅटरिंगच्या ऑर्डरचा प्रेप, डायनिंग ऑर्डर्स, टेकअवे ऑर्डर्स आणि त्यासोबतच सायमल्टेनियसली रेस्टॉरंट रन करण्यासाठी लागणारा डेलीचा तो प्रेप. या सर्व गोष्टींवरती सायमल्टेनियसली काम करताना एक गोष्ट रिअलाइज झाली की ॲज अ शेफ मल्टीटास्किंग, प्लॅन ऑफ ॲक्शन आणि टाइम मॅनेजमेंट या 3 गोष्टी आल्या ना तर कोणतंही ऑपरेशन स्मूथली रन करता येऊ शकतं. आणि हो, इतक्या बिझी ऑपरेशन्समधून पण स्वागत टीमने घेतलेल्या त्या एफर्ट्समुळे कॅटरिंगची ऑर्डर एकदम ऑन टाइम किचनमधून बाहेर पडली. पण आमचा असा तो स्ट्रगल अजूनच खडतर झाला जेव्हा इव्हनिंगचं कामकाज चालू झालं. कारण जेव्हा इव्हनिंग बिझी चालू असताना मखनी संपली, तेव्हा डायनिंग आणि टेकअवे ऑर्डर सोबत मखनीचं प्रिपरेशन पण चालू करण्याची वेळ माझ्यावरती आली. जी 40 लिटरची मखनी मी काल बनवली होती ती आज कधी संपली हे कळालं पण नाही, कारण या एका मखनी ग्रेव्हीवरती आमचं अख्खं रेस्टॉरंट चालतं. आजच्या दिवसाची खास गोष्ट म्हणजे कॅटरिंग ऑर्डर मध्ये असणारी दाल मखनी, व्हेज पुलाव, गोबी मंचुरियन आणि चिकन मॅजेस्टिक या सर्व गोष्टींचं मी जरा एक्स्ट्रा प्रिपरेशन केलं होतं. या सेम गोष्टी मी वीकेंड स्पेशल मेनू म्हणून सेल केल्या, ज्यामुळे गेस्टला काहीतरी नवीन खायला मिळालं. आणि आज इव्हनिंग मध्ये फक्त मोठे टेबल्स झाले 12, 15, 25. याचा अर्थ सेम एफर्ट्स मध्ये जरा जास्तच सेल झाला. जय शिवराय.